दुसऱ्या दिवशी सकाळीच गौरीजी आपल्या नातींसोबत शॉपिंगला निघून गेल्या. त्यामुळे संपूर्ण दिवस सगळेजण आपापल्या कामात बिझी राहिले. आज काजूचा कॉलेजमधला पहिला दिवस होता. काजू, तनू आणि मनू तिघी कॉलेजसाठी निघाल्या. वाटेतच मीराचं घर होतं म्हणून तिला देखील सोबत घेतलं आणि चौघीही कॉलेजला पोहोचल्या. चौघी जशा कॉलेजमध्ये आल्या तसं सगळेच त्यांच्याकडे पाहत राहिले. कारण बहुतेक मुली स्कूटी किंवा साध्या बाईकवर येतात, पण या चौघी मात्र रॉयल एनफील्ड बाईकवर आल्या होत्या. कॉलेजमधले सगळे स्टुडंट त्यांनाच घरून पाहत होते. काजू आणि तनू दोघी बाईक चालवत होत्या, त्यामुळे त्यांना काहीच फरक पडला नाही. पण मीरा आणि मनूला मात्र खूपच अवघडल्यासारखं वाटत होतं, कारण सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच होत्या. मीराने तनूचा हात धरत विचारलं, हे सगळे लोक आपल्याकडे असं का बघत आहेत? तनूनेही मीराचा हात घट्ट धरला आणि म्हणाली, रिलॅक्स यार, लोकांचं काम असतं दुसऱ्यांकडे बघणं. तू का घाबरतेस? मी आहे ना तुझ्यासोबत. इकडे मनूचाही काहीसा असाच हाल होता. तिने काजूला घट्ट पकडलं आणि तिच्यासोबत पुढे चालू लागली. कॉलेजचा कॅम्पस खूप मोठा होता. एक मोठी इमारत होती. एका बाजूला हिरवगार लॉन आणि दुसऱ्या बाजूला खेळाचं मैदान होतं. स्टुडंट सगळीकडे इकडून तिकडे फिरत होते. काजू मनूसोबत पुढे जात होती, तेवढ्यात एक जाडजूड मुलगा तिच्या समोर येऊन उभा राहिला. काजूने त्या मुलाकडे पाहिलं तर तो तिला खूपच क्यूट वाटला. त्याचा चेहरा गोल मटोल होता आणि डोळ्यावर गोल चष्मा. एका हातात त्याने पुस्तक धरलेलं होतं आणि दुसऱ्या हातात गुलाबाचं फूल. त्याचे छोटे छोटे जाडजूड हात पाहून काजूला हसू आवरलं नाही. ती हसू लागली आणि सगळेच तिच्याकडे पाहू लागले. काजूला हसताना पाहून तो मुलगा रडू लागला आणि म्हणाला, मी काहीच केलं नाही. त्या मुलांनीच मला तुम्हाला प्रपोज करायला सांगितलंय. ते म्हणाले, जर गेलो नाही तर मला इथेच कोंबडा बनवतील. मुलाच्या डोळ्यात अश्रू पाहताच काजूचं हसू क्षणात गायब झालं. तिने त्याच्या हातातून गुलाब हिसकावून घेतला आणि म्हणाली, हे बघ, गुलाब मी घेतलाय, आता तरी रडू नकोस मोटू. मुलाच्या गालावरून अजूनही अश्रू वाहत होते, पण तो आता हसत होता. काजूने मनूला हाताने मागे राहायला सांगितलं आणि तनूकडे गेली. डोळा मारताच तनू काजू जवळ येऊन उभी राहिली. काजूने त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, तुझं नाव काय आहे रे मोटू? मुलगा म्हणाला, सार्थक. काजू पुन्हा हसली आणि म्हणाली, चल दाखव तरी कोण आहेत ते जे तुला त्रास देत होते. सार्थकने एका बाजूला इशारा केला. तिथे 4 मुलं आणि 2 मुली उभ्या राहून हसत होत्या. काजू आणि तनू त्यांच्याकडे गेले. ते पाहून मीरा म्हणाली, प्लीज तुम्ही तिकडे जाऊ नका. काजूने मीरा, मनू आणि सार्थकला आपल्या मागे येण्याचा इशारा केला. थोड्याच वेळात ते 5ही जण त्या मुलांजवळ पोहोचले. काजू गुलाब फिरवत म्हणाली, तर तुम्ही आमचे सिनियर आहात ना? चला मग आमचं वेलकम तरी करा. तेवढ्यात एका मुलीनं काजूकडे बोट दाखवत उद्धटपणे म्हटलं, आधी सिनियर्सचा मान ठेवायला शिका. तनूने त्या मुलीचं बोट पकडून वळवत म्हटलं, ओय मॅडम, ही तुमची बोटं आणि सिनियरगिरी स्वतःजवळच ठेवा, नाहीतर अहंकार उतरवणं आणि हाड मोडणं आम्हाला चांगलंच येतं, समजलं? तनूचं बोलणं ऐकताच ती मुलगी चिडून म्हणाली, आता तुम्ही आमच्या या केवळपासून वाचू शकणार नाही. तुम्हाला कल्पनाही नाही तुम्ही कुणाशी पंगा घेतलाय. तनूने झटक्यात तिचं बोट सोडलं आणि हसत म्हणाली, ज्याचं नावच केवळ आहे तो केवळ एवढंच करू शकतो. सगळे हसले आणि काजू सगळ्यांसोबत कॉलेजच्या आत निघून गेली. कॉलेज बाहेरून जितकं सुंदर दिसत होतं, आतून तर आणखीनच छान होतं. सगळीकडे स्वच्छता होती, फारसा गोंगाट नव्हता. काही वर्गांमध्ये शिक्षक शिकवत होते तर काही वर्ग रिकामे होते. काही ठिकाणी विद्यार्थी होते पण त्यांचा आवाज बाहेर येत नव्हता. काजू आणि बाकी सगळे आपल्या क्लासमध्ये गेले. सार्थकही काजू सोबतच आत आला आणि म्हणाला, माझाही क्लास हाच आहे. काजूनं काहीच उत्तर दिलं नाही. ती एका बेंचवर जाऊन बसली. क्लासची रचना अशी होती की खाली व्हाईट बोर्ड होता आणि विद्यार्थ्यांसाठी अर्धवर्तुळाकार पायऱ्यांसारखे बाक होते, जेणेकरून प्रत्येकाला प्रोफेसर स्पष्ट दिसू शकेल. काजू आणि तनू एका बाकावर बसल्या तर मीरा आणि मनू त्यांच्या पुढच्या बाकावर बसल्या. सार्थकही पुढे येऊन मीराच्या बाजूला बसला. मीराने वळून काजूकडे पाहिलं आणि नुसत्या नजरेतच म्हणाली, हा मोटू तर मागेच लागलाय. काजू हसली आणि मागून सार्थकच्या खांद्यावर हलकसं मारत म्हणाली, ए मोटू, उठ तिथून, मागे येऊन बस. सार्थक काही न बोलता सरळ काजू जवळ येऊन बसला. ते पाहून मीराने सुटकेचा निश्वास टाकला. तेवढ्यात प्रोफेसर आत आले आणि क्लास सुरू झाला. मनू आणि मीरा दोघेही थोड्या भित्र्या स्वभावाच्या होत्या, तर तनू आणि काजू दोघीही एकसारख्या बिनधास्त. तनूला फायटिंग येत होती, काजूला फायटिंग येत नव्हती, पण ती कुणालाच घाबरत नव्हती.
मनू आणि काजू दोघीही जबरदस्त आळशी, तर तनू स्वतःला फिट ठेवण्यासाठी काहीही करायला तयार. क्लास संपल्यानंतर तनू आणि काजू उठून बाहेर जाऊ लागल्या तेव्हा मीराने डोळे वटारत विचारलं, कुठे चालल्या दोघीही? गप्प बसून अभ्यास करा. तनूनं मीराचं ऐकलंच नाही. काजू हसत म्हणाली, अगं हे शाळा नाही कॉलेज आहे, चल बाहेर जरा फिरून येऊ. मीरा आणि मनू वर्गातच थांबल्या आणि तनू काजू बाहेर गेल्या. सोबत मोटूही येऊन ठेपला. काजूनं कॅन्टीन पाहिली आणि म्हणाली, चल यार काहीतरी खाऊया. तनू म्हणाली, तू एक काम कर, सगळ्यांसाठी पॅक करून घे, आपण सगळे मिळून खाऊ, तोपर्यंत मी कॉलेज फिरून येते. काजू ओके म्हणत निघाली. सार्थक मात्र तिथेच उभा राहिला. काजू थोडं पुढे जाऊन थांबली आणि मागे वळून म्हणाली, ओय मोटू, तुला बोलवायला इन्व्हिटेशन कार्ड छापावं लागेल का? हे ऐकताच सार्थक हसत काजूकडे येऊ लागला. काजू पुन्हा वळून चालू लागली. दोघे कॅन्टीनमध्ये आले आणि सगळ्यांसाठी काही ना काही पॅक करू लागले. साधारण 13 वर्षाचा एक मुलगा त्यांची ऑर्डर पॅक करत होता. तेवढ्यात कुणीतरी त्याला आवाज दिला म्हणून तो एक कप चहा घेऊन तिकडे गेला. काजू भुवया उंचावत सार्थकला म्हणाली, आपलं ऑर्डर सोडून हा आधी तिकडे का गेला? तेवढ्यात काजूचं लक्ष तिकडे गेलं जिथे सकाळी सार्थकला त्रास देणारी 30 मुलं उभी होती. तो छोटू काम करणारा मुलगा त्यांना चहा देत होता. चुकून तो एका मुलाला हलकसं धडकला. क्षणातच त्या मुलानं छोटूला जोरात ढकललं. छोटू खाली पडला आणि त्याचं डोकं खुर्चीला आपटलं. डोक्यातून थोडं रक्त वाहू लागलं. जास्त नव्हतं पण स्पष्ट दिसत होतं. सगळेजण गप्प उभं राहून तमाशा पाहत होते. ज्या मुलाने छोटूला ढकललं होतं तो तमस त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, पुढच्या वेळेला माझ्यापासून 10 पावलं दूर राहायचं, घाणेरडा कुठला. हे बोलून तमस वळणार तेवढ्यात काजू तिथे पोहोचली आणि त्याच्या गालावर जोरदार थापड मारली. तिने छोटूला उचलून खुर्चीवर बसवलं. तमस रागाने काजूला मारायला हात उचलणार तेवढ्यात कुणीतरी त्याचा हात पकडला. तमसने पूर्ण जोर लावला पण तो हात हल्लाच नाही. काजूने छोटूला नीट बसवलं आणि मागे वळून पाहिलं तर तमसचा हात एका अनोळखी मुलानं घट्ट पकडून ठेवला होता. तमस पूर्ण ताकद लावत होता पण तरीही तो आपला हात सोडवू शकत नव्हता. काजूने त्या मुलाकडे पाहिलं. तो कोणताही भाव न दाखवता तमसकडे पाहत होता. तो रागावलेला आहे की अगदी नॉर्मल आहे हे ओळखणं अशक्य होतं. त्याचे डोळे निळे होते आणि कपाळावर थोडेसे केस येत होते. काजू तर त्या मुलाकडेच एकटक पाहत राहिली. त्या मुलानं क्षणात तमसचा हात सोडला आणि तिथून निघून गेला. तमस कधी आपल्या हाताकडे पाहत होता तर कधी जात असलेल्या त्या मुलाकडे. त्याचा हात लाल बुंद झाला होता आणि वेदना होत होत्या. काजू मात्र अजूनही त्या मुलालाच जाताना पाहत होती. तेवढ्यात छोटूच्या रडण्याचा आवाज आला आणि काजूचं भान तुटलं. तिने छोटूला कॉलेजच्या स्टाफ रूम मध्ये नेलं आणि त्याच्या जखमेवर औषध लावत विचारलं, तो मुलगा तुझ्याशी असं का वागतो? छोटू भरलेल्या डोळ्यांनी काजूकडे पाहत म्हणाला, इथे सगळे मोठ्या घरचे मुलं येतात दीदी. आजपर्यंत कुणी माझ्याकडे लक्षच दिलं नाही. सगळे फक्त ऑर्डर देतात. ते साहेब तर रोजच असं करतात. हे ऐकताच काजूला तमसचा जबरदस्त राग आला. ती छोटूला म्हणाली, आता मी तुझ्यासोबत आहे. काहीही अडचण आली तर थेट मला सांगायचं. छोटूने डोळे पुसत म्हटलं, हो दीदी. काजू छोटूला पुन्हा कॅन्टीनकडे घेऊन जात म्हणाली, बरं तुझ्या घरी कोण कोण आहे? छोटू हळू आवाजात म्हणाला, मी, माझी बहीण आणि आई. काजूला खूप वाईट वाटलं. तिने पुढे काही विचारणं टाळलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, आजपासून तुला अजून एक मोठी बहीणही आहे. ही कायम तुझ्यासाठी उभी राहील. छोटूने काजूकडे पाहून एक गोडशी स्माईल दिली. तेवढ्यात तनू तिथे आली आणि काजूचा हात पकडून तिला इकडे तिकडे पाहू लागली. ती काजूकडे पाहत म्हणाली, तू ठीक आहेस ना? त्या गोलमोटल मोटूनं सांगितलं तू पुन्हा त्या मुलांशी पंगा घेतलास. मग काजूने तनूला सगळं सांगितलं. छोटूही तिथेच उभा होता. तनू छोटूकडे हसून पाहत म्हणाली, आम्ही तुझ्यासोबत आहोत बाळा. काही त्रास झाला तर नक्की सांग. छोटू खळखळून हसू लागला आणि त्याच्या हसण्यात सगळे हरवून गेले. खरं तर लहान वयात घराची जबाबदारी सांभाळणारी माणसं हसणंच जणू विसरून जातात. पण जेव्हा ती मनापासून हसतात तेव्हा सगळ्यांचं मन जिंकतात. त्या रात्री काजू आपल्या बेडवर बसून त्या निळ्या डोळ्याच्या मुलाबद्दल विचार करत राहिली. तेवढ्यात आकृती तिथे आली. तिने काजूच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं, काय विचार करतेस? आकृती काजूच्या शेजारी बसली आणि काजू आकृतीच्या मांडीवर डोकं ठेवून आडवी झाली. आज कॉलेजमध्ये जे जे घडलं होतं ते सगळं ती सांगू लागली. तेवढ्यात तनू मनूही तिथे आल्या. मनू काजूच्या पोटावर डोकं ठेवून आडवी झाली तर तनू आकृतीच्या मांडीवरच काजूच्या शेजारी सरकत झोपली.
तिघीही एका मागोमाग एक हसत हसत सगळं सांगत होत्या आणि आकृतीही हसत हसत सगळं ऐकत होती. तेवढ्यात कुसुम त्यांच्या रूम मध्ये आली. दारातूनच दृश्य पाहून हसली आणि शांतपणे किचनकडे निघून गेली. काजूने निळ्या डोळ्याच्या त्या मुलाबद्दलही सांगितलं आणि म्हणाली, मॉम, मला वाटतं त्या मुलाच्या आयुष्यात काहीतरी फार मोठी अडचण आहे, नाहीतर त्याचे ते निळे डोळे इतके उदास नसते. तनू काजूची चेष्टा करत म्हणाली, काय मग, पहिल्या भेटीतच प्रेम तर झालं नाही ना? पहिल्या भेटीतच कुणाची उदासी जाणवते? काजू काहीच बोलली नाही. तेवढ्यात कुसुम सगळ्यांसाठी स्नॅक्स घेऊन आली आणि गप्पा मारत सगळे खाऊ लागले. थोड्या वेळात सुशांतही आला. तिन्ही बहिणींनी त्याला सगळं सांगायला सुरुवात केली. सुशांतने सगळं हसत ऐकून घेतलं आणि मग म्हणाला, तनू, उद्यापासून तुम्ही तिघी माझ्यासोबत जिमला येणार आहात. तनू आनंदाने म्हणाली, खरंच भैया? सुशांत हसत म्हणाला, हो, आता मीच तुम्हा तिघींना ट्रेनिंग देणार आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःची सुरक्षा करू शकाल. तनू उत्साहात म्हणाली, आम्ही तयार आहोत भैया. काजू आणि मनू आळस देत म्हणाल्या, पण आम्ही तयार नाहीयेत. सुशांत उठत म्हणाला, तयार व्हावंच लागेल. उद्या सकाळी 4 वाजता तुम्ही तिघी उठलेल्या असायला हव्यात. मग तो तनूकडे पाहून म्हणाला, या महाआळशी लोकांना उठवायचं काम तुझं, बाकी सगळं मी बघतो. काजू आणि मनूने असा अभिनय केला जणू त्यांनी काही ऐकलंच नाही. सगळे आपापल्या कामात गुंतले, पण काजूला पुन्हा त्या मुलाचे निळे उदास डोळे आठवू लागले. ती त्याला मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करत होती, पण प्रत्येक वेळी ती अयशस्वी ठरत होती. शेवटी तिने इयरफोन लावले आणि पूर्ण आवाजात गाणी ऐकू लागली. थोड्याच वेळात तिला झोप लागली. कुसुमने येऊन तिचे इयरफोन काढले आणि तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं. सकाळी 4 वाजता. काजू उठ, मनू उठ. तनू दोघींना उठवत होती, पण काजू आणि मनू अजिबात हलत नव्हत्या. काजू, तनू, मनू आणि गौरीजी एका मोठ्या हॉल सारख्या खोलीत झोपायच्या. तो हॉल दोन्ही जिन्याच्या मधोमध होता. तिथे 4 बेड होते. मधल्या 2 बेडवर काजू आणि मनू, तर बाजूला तनू आणि गौरीजी. तनू थोड्या रागात म्हणाली, तुम्ही उठणार आहात की मी जाऊ? काजू झोपेतच म्हणाली, आम्ही तुला कुठे अडवलंय? तनू निघून गेली. काजू आणि मनू अंग वळवून पुन्हा झोपल्या. थोड्या वेळाने तनू परत आली. तिच्या हातात एक जग आणि एक ग्लास होता. तिने ग्लासभर पाणी मनूवर ओतलं. मनू एकदम दचकून बसली. आता तनू काजूकडे वळली, पण काजूने स्वतःला पूर्णपणे ब्लँकेटमध्ये गुंडाळून घेतलं होतं, म्हणून पाणी ओतूनही तिला काहीच फरक पडला नाही. तनूने मनूला उठवलं आणि तिला बाहेर नेऊन सोफ्यावर बसवलं. तेवढ्यात सुशांतही आपल्या खोलीतून बाहेर आला. तनूने त्याला काजूला उठवायला सांगितलं. सुशांतने डोळा मारला आणि काजूकडे गेला. त्याने काजूचं पांघरून ओढून बाजूला फेकलं आणि तिला उचलून बाहेर आणत सोफ्यावर बसवलं. तनूच्या बोलण्यामुळे काजूची झोप आधीच मोडली होती. फक्त ती झोपेचं नाटक करत होती. सुशांतने काजूच्या डोक्यावर हलकी चापट मारत म्हटलं, चल उठ आता, अजून नौटंकी करू नकोस. काजूने तोंड वाकडं करत डोळे उघडले. तेवढ्या तनूने काजूला शूज घालून दिले आणि चौघही जॉगिंगसाठी निघाले. सुशांत आणि तनू झपाझप चालत होते आणि काजू आणि मनू विचार करत आळसात पावलं टाकत होत्या. सुशांतने पाहिलं की त्या दोघी खूप मागे आहेत, म्हणून त्याने आवाज दिला, तुम्ही दोघी पटकन या, अजून जिमलाही जायचं आहे, नाहीतर कॉलेजला उशीर होईल. जिमचं नाव ऐकताच काजू आणि मनूचे डोळे चमकले आणि दोघीही वेगाने चालू लागल्या. थोड्याच वेळात त्या सुशांत आणि तनू जवळ पोहोचल्या. तनू त्यांना आश्चर्याने पाहत म्हणाली, जिमचं नाव ऐकताच लगेच आल्या तुम्ही दोघी? जिममध्ये काही शरारत करण्याचा विचार तर नाही ना? काजू आणि मनू काहीच बोलल्या नाही, फक्त तोंड मुरडत त्या दोघांच्या पुढे निघून गेल्या. सुशांत आपल्या बहिणींच्या खोडकरपणावर हसला. तनू आणि सुशांत दोघेही एकसारखेच होते. अजिबात आळस नाही, प्रत्येक काम परफेक्ट, सगळ्यांची काळजी घेणारे आणि कुठलाही गर्व नाही. तर मनू आणि काजू दोघीही फारच आळशी होत्या. काम वगैरे त्यांना फारसं जमत नव्हतं, पण आपल्यांचं आणि परक्यांचंही मनापासून लक्ष ठेवण्यात त्या सुशांत आणि तनूपेक्षाही पुढे होत्या. गर्व तर अजिबात नव्हता, पण भावंडांना त्रास देण्यात त्यांना एक वेगळाच आनंद मिळायचा. इकडे काजू आणि मनू जिममध्ये पोहोचल्या आणि हलकी फुलकी एक्सरसाइज करू लागल्या. सुशांत आणि तनू जिममध्ये आले तेव्हा काजू आणि मनू थकून बसल्या होत्या. सुशांत त्यांना रागाने पाहू लागला, म्हणून त्या दोघी पुन्हा एक्सरसाइज करू लागल्या. थोड्याच वेळात सुशांत स्वतःच्या एक्सरसाइजमध्ये गुंतला. तेवढ्यात काजू आणि मनू तिथल्या मशीनवरच बसून लोकांना पाहू लागल्या. काजूने मनूला खुणावलं. मनूने फोन काढून काजूचे फोटो काढायला सुरुवात केली. आजूबाजूचे मुलं मुली त्यांच्याकडे पाहू लागले. तेव्हा काजू थोडी चिडून म्हणाली, काय आहे?
सगळे पुन्हा आपल्या कामात लागले. आता मात्र काजू आणि मनू सगळ्यांचे फोटो काढू लागल्या. थोडा वेळ दोघींचा फोटोशूट असाच सुरू राहिला. आता काजू तिथेच आडवी होऊन फोन बघत होती. तिचं पूर्ण लक्ष फोनमध्येच होतं. तिला आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं. एक मुलगा बऱ्याच वेळापासून तिला पाहत होता, तिच्याशी बोलायचं म्हणून. पण काजू तर फोनमध्येच पूर्ण गुंग होती. शेवटी त्या मुलाचा संयम सुटला. त्याने काजूला उचललं आणि बाजूला नेऊन बसवलं. जणू काही एखादी वस्तू एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवावी, अगदी तसंच त्याने काजूला हलवलं. पण सगळं इतकं सहजपणे झालं की काजूला कळलंच नाही की तिची जागा बदलली आहे. थोड्या वेळाआधी काजू ज्या मोठ्या मशीनवर बसली होती, पण आता ती थेट जमिनीवर बसली होती. काजू फोनमधून बाहेर आली आणि पाहिलं आपली जागा बदललेली आहे. ती उठली आणि जिथे ती आधी बसली होती त्या दिशेने पाहिलं तर एक मुलगा त्या बेंचवर बसून एक्सरसाइज करत होता. मुलाचा चेहरा काजूला दिसत नव्हता. तो तिच्याकडे पाठ करून बसला होता. आता मात्र काजूला थोडा राग आला. ती त्या मुलाजवळ जाऊन उभी राहिली आणि कमरेवर हात ठेवत म्हणाली, "ओ हॅलो, इथे मी बसले होते, तू इथे कसा काय आलास?" मुलाने काजूकडे पाहिलंच नाही. म्हणून काजू त्याच्या समोर जाऊन उभी राहून त्याच्याकडे रोखून पाहू लागली आणि त्याच्याकडे पाहतच राहिली. पण त्या मुलाला काहीच फरक पडला नाही. तो अगदी आरामात आपली एक्सरसाइज करत राहिला. थोड्या वेळाने तो मुलगा निघून गेला, पण काजू मात्र अजूनही तशीच उभी होती. तेवढ्यात तनू काजूजवळ आली. तिला तसं उभं पाहून भुवया उंचावत स्वतःशीच म्हणाली, "हिला काय झालंय? ही अशी पुतळ्यासारखी का उभी आहे?" तनूने काजूच्या डोळ्यासमोर हात फिरवला, पण काजूला काहीच फरक पडला नाही. म्हणून तनूने काजूच्या खांद्याला धरून जोरात हलवलं. तेव्हा काजू भानावर आली. तनूने विचारलं, "काय झालंय तुला?" काजू जिमकडे वेड्यासारखं पाहत म्हणाली, "जादू झाली आहे." तनूने काजूचा हात धरला आणि तिला अक्षरशः ओढत बाहेर आणलं. काजू मात्र अजूनही त्या बेंचकडेच पाहत होती जिथे तो मुलगा बसला होता. तनू काजूला बाहेर घेऊन येत म्हणाली, "माहित नाही आजकाल तुला काय होतंय." काजू हळूच म्हणाली, "अरे काय प्रॉब्लेम आहे तुला? तू अशी का वागतेस?" तनू थोडी चिडून म्हणाली, "आधी तू सांग, तुला काय झालंय?" काजू पटकन म्हणाली, "ते" आणि लगेच गप्प झाली. मग म्हणाली, "काही नाही, असंच." तनूने तोंड वाकडं केलं आणि दुसरीकडे पाहू लागली. नंतर सगळे घरी पोहोचल्यानंतर तयार झाले आणि कॉलेजसाठी निघून गेले. काजू कॉलेजमध्ये आली, पण अजूनही तिच्या डोक्यात तो जिम मधला मुलगाच फिरत होता. कॉलेजमध्येही ती कोणाशी नीट बोलली नाही. काजू मीराच्या शेजारी बसली. तेवढ्यात ती अचानक उठली आणि म्हणाली, "मी लगेच येते." क्लासमध्ये अजून कुठलाही टीचर आलेला नव्हता. काजू तिथून उठून कॅन्टीनमध्ये गेली आणि छोटूशी थोडं बोलली. थोड्या वेळाने ती परत क्लासमध्ये येऊन बसली. तिचा चेहरा उतरलेला होता, जो सगळ्यांनाच दिसत होता. म्हणून तिला विचारलं, पण काजूने काही न सांगता विषय टाळला. रात्री सगळ्यांनी जेवण केलं आणि आपापल्या खोल्यात गेले. काजू मात्र स्वतःच्या रूममध्ये न जाता आकृतीच्या रूममध्ये गेली. राज आणि आकृती दोघेही आपल्या खोलीतच होते. राज सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करत होता आणि आकृती पुस्तक वाचत होती. काजू जाऊन दरवाजाजवळ उभी राहिली आणि राज आकृतीकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात उदासी होती, जी कुठल्याही क्षणी अश्रूमध्ये बदलू शकत होती. आकृतीचं लक्ष पुस्तकातून हटलं तेव्हा तिने पाहिलं, काजू दरवाजात तशीच उभी आहे, जसं एखादं लहान मूल एखादी गोष्ट मिळावी म्हणून लालसेनं उभं असतं. आकृती आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. काजूची नजर जमिनीवर होती आणि आकृतीची नजर काजूवर. तेवढ्यात राजचं लक्ष आकृतीवर गेलं. आकृतीची नजर जिथे आहे तिकडे पाहताच राजने काजूला पाहिलं. तो पटकन उठून काजूजवळ गेला आणि तिला मिठीत घेत म्हणाला, "काय झालं बेटू?" काजू वडिलांच्या छातीला बिलगली. राज तिला आकृतीच्या जवळ घेऊन आला. काजूने आकृतीकडे पाहिलं, पण काजूच्या डोळ्यातला भाव आकृतीला नीट समजला नाही. आकृती हसत म्हणाली, "तुझ्यासारखं आपल्या आई वडिलांकडे कोण येतं ग?" काजू लहान मुलासारखं तोंड वाकडं करून आकृतीच्या गळ्यात जाऊन लटकली. राज हळूच म्हणाला, "काय झालं बेटू, आता तरी सांग." काजू काही क्षण गप्प राहिली. मग म्हणाली, "डॅडू, मला कळत नाहीये कुठून सुरू करू." आकृती हसली आणि म्हणाली, "सुरुवातीपासूनच सुरू कर." काजू आईचं ऐकून हसली आणि म्हणाली, "मॉम, एक मुलगा आहे निळ्या डोळ्यांचा. मी त्याला 2दा पाहिलंय, एकदा कॉलेजमध्ये आणि एकदा जिममध्ये. त्याच्या डोळ्यात मला खूप वेदना दिसतात, इतक्या की मला समजतच नाही की मी काय करावं." राज काजूला आपल्या मांडीवर झोपवत म्हणाला, "अगं, तू तर आम्हाला घाबरवलंस. दुनियेत वेदनांची कमी आहे का? प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या दुःखासोबत जगतो." असं म्हणत राजने आकृतीकडे पाहिलं.
आकृती रिकाम्या नजरेने राजकडे पाहत होती. राजने आकृतीलाही ओढून आपल्या मांडीवर झोपवलं. वडिलांच्या या कृतीवर काजू हसली आणि पुढे म्हणाली, डॅड, मला माहितीये, पण तरीही त्या मुलाच्या डोळ्यातली वेदना मलाच का दिसली? मी तर त्याला ओळखतही नाही. पहिल्यांदा पाहिलं आणि त्याचे डोळे माझ्या डोळ्यासमोरून जातच नाहीयेत. मी काय करू डॅडू? राज आणि आकृती दोघंही एकाच वेळी म्हणाले, त्याच्याशी बोलायला हवं. कदाचित तू त्याची काही मदत करू शकशील. काजू काहीच बोलली नाही, फक्त हसली. मग थोडा वेळ तिघेही गप्पा मारत राहिले आणि काजू तिथेच झोपून गेली. आकृतीने राजकडे पाहत हळूच म्हटलं, आपल्या मुलीला प्रेम झालंय. राज हसत म्हणाला, हो, दिसतंय मला, पण आताच प्रेम वगैरे म्हणणं योग्य नाही. आता तिला फक्त त्या मुलाबद्दल आपुलकी वाटत आहे. ज्या दिवशी तिला स्वतःला ते जाणवेल तेव्हाच त्याला प्रेम म्हणता येईल. आकृती हसली आणि झोपून गेली. काजूने आपली उलगडलेली गुंतागुंत आपल्या आई वडिलांशी शेअर केली होती. लहानपणापासूनच जेव्हा कधीही काजू कुठल्या अडचणीत असे तेव्हा ती अशीच आई वडिलांच्या खोलीत जाऊन उभी राहायची. राज आणि आकृती फक्त तिच्या अडचणी समजून घेत नसत तर त्या सोडवण्याचाही प्रयत्न करत. काजू जेव्हा जेव्हा आकृतीच्या खोलीत यायची तेव्हा आकृतीच्या मनात एक वेगळीच भीती दाटून यायची. आता काजू कोणती नवी शरारत करून आली आहे की कुणाची मदत करताना ती स्वतःच कुठल्या अडचणीत तर अडकली नसेल ना? राज नेहमी आकृतीला समजावत असे, प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतच असतात. पण आकृती एक आई होती. आपल्या मुलांना कुठल्याही संकटात ती कशी पाहू शकणार? कारण स्वतःच्या आयुष्यात तिनं खूप काही सहन केलं होतं. सकाळी जेव्हा तनूने पाहिलं की काजू आज सोबत नाहीये तेव्हा तिला लगेच कळलं, काजू काहीतरी कारणाने खूपच अस्वस्थ आहे, म्हणूनच आज ती त्यांच्या सोबत नाही. तनू सकाळी 4 वाजता राजच्या खोलीसमोर येऊन उभी राहिली आणि विचार करू लागली, आज जावं की नाही. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आत गेली. आत पाहते तर काजू संपूर्ण बेडवर हात पाय पसरून गाढ झोपलेली होती. राज सोफ्यावर बसून लॅपटॉपमध्ये गुंतलेला होता. आकृती मात्र कुठेच दिसत नव्हती. तनू राज जवळ गेली तेव्हा राज हसत म्हणाला, इतक्या लवकर उठला माझा बच्चा? तनू काजूकडे जात म्हणाली, हो मोठे पप्पा, काजूला घ्यायला आले आहे. जिमला जायचं आहे. ती काजूला उठवू लागली तेवढ्यात आकृती बाथरूम मधून बाहेर आली. तिचे लांब सडक ओले केस पाहून राज तिच्याकडेच पाहत राहिला. आकृती तनूकडे गेली. तिने राजकडे एकदाही पाहिलं नाही. तनू काजूला उठवण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा आकृती म्हणाली, तनू तू बाजूला हो, मी उठवते. तनू बाजूला झाली. आकृतीने आपल्या ओल्या केसातून पाण्याचे थेंब काजूच्या चेहऱ्यावर उडवले. काजूने हळूच डोळे उघडत म्हटलं, मॉम तुम्हीही मला झोपू द्या ना. आणि ती पुन्हा झोपली. हे पाहून राज जोर जोरात हसत म्हणाला, तनू बेटा, तुला माहित आहे का, तुझी मोठी मम्मी ही आधी अशीच करायची. तनू हसत विचारू लागली, मग तुम्ही तिला कसं उठवायचात? राज तिच्या जवळ येत म्हणाला, मी तिला जा उठ असं म्हणायचोच नाही. मी तिला उचलून थेट बाथरूम मध्ये न्यायचो. तोपर्यंत ती आपोआप जागी व्हायची. तनू म्हणाली, पण मी तर तसं करू शकत नाही ना. राज आकृतीबद्दल बोलायला लागला तेवढ्यात काजू उठून बसली त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी. पण राज अचानक गप्प झाला. काजू म्हणाली, डॅडू पुढे सांगा ना. तनूने काजूच्या डोक्यावर चापट मारत म्हटलं, हे सगळं नंतर, आधी चल. काजू पुन्हा झोपेतच म्हणाली, नाही, डॅडू कधीच काही सांगत नाही. ना मॉम आपली लव्ह स्टोरी सांगते ना डॅडू. असं म्हणत तिने अंगावर पांघरून ओढलं आणि पुन्हा झोपली. तेवढ्या सुशांतचा आवाज आला. सुशांत आत येत म्हणाला, काजू तुझा नाटकबाजीचा कार्यक्रम झाला असेल तर आता निघायचं कष्ट कर. काजू काहीच बोलली नाही. ती तोंड लटकवून सुशांत आणि तनूच्या पुढे पुढे चालू लागली. खाली येऊन पाहते तर मनू जॉगिंग सूट घालून सोफ्यावरच झोपलेली होती. काजू मनू जवळ गेली आणि हळू स्वतःचा सूट घालू लागली. तेवढ्यात तनू आणि सुशांत पुढे जात म्हणाले, लवकर बाहेर या. दोघे निघून गेले. काजू मात्र मनूच्या शेजारी झोपून गेली. तेवढ्यात तनू परत आली आणि बाहेरूनच ओरडली, काजू, मनू. दोघेही दचकून झोपेतून उठल्या. तनू धावत आत आली आणि कमरेवर हात ठेवून म्हणाली, कधीच उतराल तुम्ही दोघी? काजू आणि मनू एकत्र म्हणाल्या, कधीच नाही. तनूने दोघींचे एक एक कान पकडले आणि उठवत म्हणाली, आधी जाऊन तोंड धुवा, चला. तेवढ्यात काजूला निळ्या डोळ्याच्या त्या मुलाची आठवण झाली. ती पटकन तोंड धुवायला पळाली आणि तनू मनूला न घेता एकटीच निघून गेली. आता बघूया, तो निळ्या डोळ्याचा मुलगा पुन्हा काजूला भेटतो की नाही. त्याच्या उदासीचं कारण काजूला समजेल का, हे तुम्हाला पुढे समजेलच. मित्रांनो, कदाचित तुम्हाला ही कथा आता सुरुवातीला थोडी नॉर्मल वाटत असेल, पण पुढे पुढे ती तेवढीच इंटरेस्टिंग होत जाईल.
कथेत अजून बरेच कॅरेक्टर ऍड होतील आणि जे कुठे ना कुठे एकमेकांशी जोडलेले आहेत आणि काही जणांचे बरेच काही राज आहेत जे हळूहळू उलगडत जातील. पहिल्या सीझनपेक्षा हा सीझन जास्त मनोरंजक आणि तितकाच इमोशनल असणार आहे. त्यामुळे कथा शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.